बाळासाहेब थोरातांनी जी परंपरा सुरू केली तेव्हा विरोधपणे सुरू काय आज आनंद वाटतो? दंडकारण्य अभियान हे 19वे वर्ष हे आहे. संगमेर तालुक्यामध्ये हे राबवलं जातं. माझे पिताजी स्वर्गीय भाऊसाहेबांनी याची सुरुवात केली होती आणि त्यानंतर माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे, दुर्गाताई आणि त्याचबरोबर माधवरावजी कानवडे ह्या सगळ्यांनी ती पुढं परंपरा नेत 19 वर्षे अव्याहतपणे हे काम चाललेलं आहे. म्हणजे तसा हा दुष्काळी पट्टा आहे, पाण्याचं दुर्भिक्ष असतं, अडचणी असतात. तरी परंतु आम्ही संगमेर तालुक्यामध्ये ह्या वृक्षरोपणाची चळवळ जी सुरू केली त्याचा आता दृश्य परिणाम बऱ्याच ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं दिसतो आहे. दरवर्षी काही डोंगर आम्ही घेतो, तिथे झाडांची लागवड करतो. आता ती मोठी झालेली आहेत आणि निसर्गरम्य अशी ठिकाणं खूप तयार होण्यामध्ये मदत या दंडकारण्य अभियानाची झालेली आहे. एक जागृतीसुद्धा जनतेत झालेली आहे, झाडाबद्दल प्रेम निर्माण झालेलं आहे आणि हे अभियान खऱ्या अर्थानं एक पर्यावरणाला मदत करणारं, बदलत्या काळाबरोबर जे पर्यावरणाचा बदल आपण पाहत आहोत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम आपल्याला करावं लागणार आहे ते वृक्षारोपण. ही चळवळ त्यामुळं संगमेर तालुक्यात खूप यशस्वी रीतीनं राबवली जाते आहे आणि खरोखर काही ठिकाणं आमची अशी झालेली आहेत की जे कोणीही येऊन पाहावं अशी सुंदर ठिकाणं दुष्काळी भागामध्ये सुद्धा तयार करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. काही लोक असे होते की त्यांच्या बाबतीत आम्हाला तसं त्यांचं वागणं वेगळं राहील याची खात्री होती, वेगळंच वागणार ते असं वाटत होतं. आणखी काहीची जोड दुर्दैवानं त्यामध्ये मिळाली, ही वस्तुस्थिती आहे. महायुतीतील अनेक पदाधिकारी आमदार सुद्धा आता महाविकास आघाडीमध्ये येण्याची प्रक्रिया सुरू होते. अकोल्यातील पिचडांचंही नाव सध्या चर्चेत आले कालपासून. काय नेमकं? नाही, महायुतीमध्ये तर सगळी गडबडच आहे आता आणि जे वातावरण महाराष्ट्रामध्ये आहे, जनतेमध्ये आहे, त्याचा परिणाम लोकसभेमध्ये तर दिसलाच. परंतु महायुतीचं जे सरकार निर्माण झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये काम करतं आहे त्या सरकारचं गठन जे झालेलं आहे आणि ज्या पद्धतीनं झालेलं आहे त्यावरच महाराष्ट्रातल्या जनतेचा आक्षेप आहे आणि त्यामुळं जनता यावेळेस निर्णय देणार ते महाविकास आघाडीच्या बाजूने देणार याची खात्री आम्हाला आहे. शेवटचा प्रश्न, ज्या काही घोषणा सध्या केल्या जाते, लाडकी बहीण योजना असेल, विविध घोषणा, त्याचा फायदा महायुतीला मिळेल असं वाटतं? आम्हाला वाटत नाही तसा फायदा होईल. खरं म्हणजे निवडणुकीच्या तोंडापुढं ठेवून, नजरेपुढं ठेवून निवडणुका त्यांनी काही निर्णय ते घेतलेले आहेत की ज्याच्यातून त्यांची मताची वाढ होईल असं त्यांना वाटतं. परंतु त्यांचं जे गठन आहे सरकारचं तेच लोकांना मान्य नाही आणि जे तत्त्वज्ञान आहे, जे पुन्हा संपूर्ण दिशा जी आहे त्यांची ती चातुर्वर्ण्याकडे नेण्याची जी दिशा आहे त्यांच्या तत्त्वज्ञानाची आणि राज्यकारभाराची, ती आपण पाहिलेली असल्यामुळं जनता या पद्धतीला भुलणार नाही. जनता निर्णय देईल, तो पुरोगामी विचाराचा देईल, आपल्या राज्यघटनेशी निगडीत असंच हा देश चालला पाहिजे असा निर्णय देईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.